नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय। काय चाललंय? मंगल विधान. त्याच्यामध्ये काय बघत होतो आपण? अपराजित मंत्रोयम सर्व विघ्न विनाशनः मंगलेषुच सर्वेषु प्रथमं मंगलम मतः. काय सांगितलं? हा मंत्र अपराजित आहे आणि सर्व विघ्नांचा नाश करणारा आहे. सर्व मंगलांमध्ये प्रथम सुमंगल आहे. तर इथं त्यांनी हेतू दिलेत की हा सगळ्या पापांचा नाश का करतो, मंगल का आहे, किंवा सगळ्या मंगलामध्ये प्रथम मंगल का म्हणलं, असं थोडंसं वर्णन घेतलेलं आहे. वाचते मी ते. नमोकार मंत्र की अपराजितता का बोध. परमेष्टि रूप जो चैतन्य भाव अनादि अनंत अहेतुक हम देखते हैं वह अपराजित है. म्हणजे हा मंत्र अपराजित आहेत म्हणून सांगितलं तर त्या मंत्राचा मूळ हार्द काय आहे? चैतन्य स्वभाव तो खरं अपराजित आहे. अपराजित म्हणजे कोणाकडूनही पराजित न होणारा, सर्व विघ्नांचा पापाचा नाश करणारा आहे. उसमें अनंत मंगल को लाने की सामर्थ्य है. म्हणजे मंगळामध्ये मंगल मंगल म्हणले बरं का, मंगळ नाही. मंगळ काय असतं? हां, मंगळ काय असतं? मंगळ ग्रह नाही, ते मंगळ म्हणजे तुम्ही काय म्हणता, साडेसती. मंगळ म्हणजे पीडा, मंगळ म्हणजे काय म्हणायचं, विघ्न. आणि मी तर मंगल सांगते तुम्हाला, मंगळ नाही बरं का. त्यामुळं मंगळ ग्रह काढतात ना त्या पत्रिकेतलं तुमच्या, ह्याला मंगळ आहे त्याला मंगळ आहे. मंगळ म्हणजे काय? मंगळ म्हणजे अमंगल म्हणतात ग मावशी. म्हणजे ते मंगळ असणारा तापट असतो, मंगळ असणाऱ्याला विघ्न असतात, असं काहीतरी काय. पण इथं सांगतायत की जो हा मंत्र आहे तो मंगलवाचक आहे. मंगळ नाही आहे तर मंगल आहे. अनंत मंगलाला देण्याचं सामर्थ्य आहे या मंगलामध्ये. कर्मांचा नाश करण्याची शक्ती आहे. नमोकार मंत्र के अर्थ और उसके वाचक जो परमेष्टि है उनके स्वरूप का ज्ञान न होने पर भी, घेतलं होतं परवा एक दिवस आपण, जरी त्यांचं ज्ञान झालं नाही आपल्याला तरी सुद्धा केवळ श्रद्धापूर्वक स्मरण और जाप्य से पुण्य बंध होता है. जेवढं श्रद्धापूर्वक तुम्ही त्यांचं स्मरण करणार, भलेही त्यांच्याबद्दल अज्ञान आहे तरी सुद्धा त्याला पुण्याचा बंध होतो. ह्याच्या पुढं सांगतायत अजून, जेव्हा तुम्ही हा मंत्राचं उच्चारण करताय, स्मरण करताय, त्यावेळीस जे बंध, पुण्याचा बंध होतो. काय म्हणले? त्या मंत्राच्या निमित्तात परिणामांची निर्मळता होते. त्याने जेवढं पुण्य त्या समयात बांधलं जातं तर त्याच्यापेक्षा
उतना फल पुण्य रूप तो तत्क्षण या कालांतर में मिलता है. म्हणजे म्हणायचे जेवढं पुण्य तुम्ही त्यावेळीस त्या क्षणाला बांधता त्याच्यापेक्षा कदाचित खूप जास्त उदय पण येईल पुढं संक्रमण होऊन. कारण शेवटी तुमच्या विशुद्धीचं फळ म्हणून ते पुढं तुम्हाला चांगलं फळ देणार. म्हणून म्हणतात की जिथं विषय आपण असा ठेवलाय की मंगल स्वरूप भगवंतांना ठेवा किंवा आपल्या स्वयं भगवान आत्म्याला ठेवा. मग जेव्हा तो विषयच मंगल रूप आहे तर नियमाने तो ज्या पर्याय देणार त्या पर्यायामध्ये सुद्धा मंगल करणारच. किंतु जिन्हें उसका अर्थ मालूम है, परमेष्ठी का स्वरूप ज्ञात है और परमेष्ठी का ध्यान करके स्वयं चैतन्य भावों का भी जो अनुभव करते हैं, उनके तो सातिशय पुण्यबंध के अतिरिक्त संवर और निर्जरा भी होती है. नुसतं पुण्यबंधच होत नाही तर ज्ञानपूर्वक जो करणार त्यांना संवर निर्जरा सुद्धा होते. कारण ते फक्त त्या परमेष्ठींपर्यंत नाही राहिले, त्याच्या पुढे जाऊन ते स्वतःचा सुद्धा अनुभव करू लागले. सांसारिक कार्यों के करने के पहले इस मंत्र के पढ़ने का जो रिवाज है वह इसीलिए कि वह विघ्न बाधाओं को दूर करने वाला है. म्हणजे जिथं परिणामांमध्ये निर्मळता आली तिथं नियमाने विघ्न बाधा हे नष्ट होणार आहेत. रुद्धी मंत्रों में भी हे जरा विशेष सांगितलेत बरं का. रुद्धी मंत्रांमध्ये सुद्धा नमोकार मंत्राचं महात्म्य आहे. क्योंकि इसमें जे काही रुद्धिधारी साधू आहेत, समजा मी रुद्धिधारी साधू आहे, मला रुद्धी प्रगट झाल्यावर त्या देवी देवता येतात आज्ञा पाळण्यासाठी किंवा सेवेसाठी. म्हणून जे कोणी रुद्धिधारी आहेत त्यांच्या सेवेमध्ये ते देवी देवता येतात. तर ते जे देवी देवता आहेत ते सुद्धा या मंत्राचे उपासक असतात. काय कळलं? मी वाचते इथं. रुद्धिधारी साधुओं की रुद्धि मंत्रों में जिन देवी देवताओं के नाम होते हैं वे सब इस मंत्र में संग्रहित परमेष्ठियों के उपासक होते हैं. अतः इसका स्मरण करने से उनका सहाय प्राप्त होता है. तुम्ही कोणाचं स्मरण करायला आहे? त्या देवी देवतांचं नाही, जे की त्या मंत्राचे त्या परमेष्ठींचे सेवक आहेत. तुम्ही करताय जाप्य किंवा स्मरण भगवंतांचं, त्यामुळं त्या भगवंतांचे सेवक असणारे ते देवी देवता तुमचे सेवक बनतात. पण इथं लोक काय करायला लागले आजकाल? त्यांची उपासना करायला लागले देवी देवतांची. कशासाठी? त्यांनी येऊन आमची सेवा करावी. म्हणजे काय झालं उलटं? जे आदर्श पाहिजे होते, जे परमेष्ठी पाहिजे होते, तुमच्या ध्यानाचा विषय, तर त्यांना सोडून दिला आणि अन्यांना पूज्यता दिली. त्याच्या निमित्तात उलटं अजून अधिक पापाचा बंध होणार. रुद्धी तर प्रगट व्हायचं लांबच राहिलं, पण उलट तो जीव धर्मापासून दूर जातो. यह लौकिक इच्छा पूर्ति के उद्देश्य से नहीं कही जा सकती है, बल्कि यह बतलाया जा रहा है कि इसके पढ़ने से चिंतवन से परिणामों की निर्मलता होती है. उसी से परमेष्ठी के भक्त क्वचित कदाचित आराधक के सहायक होते हैं. सदा सर्व काळ तुम्हाला असं फळ मिळेल असं नाही आहे, पण कदाचित तुम्ही केली भगवंतांची आराधना आणि त्याच्या निमित्त तुम्हाला काय म्हणायचं, एक बाय प्रोडक्ट म्हणतात ना, काय म्हणायचं, धान्याच्या बरोबर येतं ते कडबा. तसं तुम्ही केलंय प्रयत्न भगवंतांच्या भक्तीचा, त्यांच्या स्तुती वंदना पूजनाचा, त्याच्या निमित्तात कदाचित हे जे देवी देवता आहेत ते प्रसन्न होतात आणि ते तुमच्या सहाय्याला येतात. एवढंच. तुम्ही त्यांच्या लक्षाने केलेलं नाही तरच तिथं ते सहाय्यक बनतात, अन्यथा नाही. मग काल काय सांगितलं होतं? कोण कोणाचं सहाय्यक झालं? बरं, थोडंसं अजून हे घेऊ प्रकरण. आपण काय घेतलं होतं की एसो पंचणमो यारो सव्व पाव पणासणो मंगलाणम च सव्वेसिम पडमम होई मंगलम. सर्व मंगलामध्ये प्रथम मंगल आहे म्हणा, किंवा सर्व पापाचा नाश करणारा, सर्व विघ्नांचा नाश करणारा आहे म्हणा. तर त्याच्यात सांगायलेत की हा पंचनमस्कार मंत्र सर्व पापांचा नाश करणारा
मांगलिकादिक सर्व वस्तुंमध्ये प्रधान मंगल आहे। जिन्होंने अपने चैतन्य देवत्व को प्राप्त कर लिया अथवा उसको प्राप्त करने में लगे हुए हैं, म्हणजे सिद्ध अरिहंत सिद्ध आहेत, त्यांनी सर्वथा आपल्या स्वभावाला प्राप्त झालेले आहेत आणि आचार्य उपाध्याय साधू हे प्राप्त होत आहेत, म्हणजे ज्यांनी प्राप्त केलं ते आणि जे प्राप्त करत आहेत ते, अशा त्या जीवांची आराधना केल्याने आपण आपल्या चैतन्य देवालाच पूजलो हा भाव होतो। चैतन्य भावों को ही पूजते हैं, इससे संपूर्ण पापों का नाश हो जाता है। त्यांचं पूजन करत नाही आहे आपण, कोणाचं करतोय? हां, म्हणजे ते काय करतायत? चैतन्याची आराधना करतायत। त्यामुळे तुम्ही त्यांची अनुमोदना करताय तर तुम्ही सुद्धा चैतन्याची आराधना करताय। म्हणजे म्हटलं की त्यांच्यासारखं आपल्याला सुद्धा चैतन्य स्वरूपापर्यंत जाण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो। अथवा परमेष्ठियों के स्मरण अवलोकन में अपने चैतन्य देव का अनुभव हो जाता है। जितने समय तक आश्रय रहेगा उतने समय तक चैतन्य भावों का अनुभव न होगा। जोपर्यंत तुम्ही त्यांचं अवलंबन घेणार परमेष्ठींचं, तोपर्यंत स्वतःचा परमेष्ठी स्वरूप आत्मा दिसणार नाही। चैतन्य भावों के अनुभव के पहले शुभ अनुभव होगा ही होगा। जेव्हा तुम्ही स्वभावाला जाणणार आहे त्याच्यापूर्वी शुभ भाव होणारच आहेत, मग ते उत्कृष्ट शुभ भावाचं विषय कदाचित हे परमेष्ठी असणार। अशुभ भावातून शुद्धोपयोग होत नाही। देवशास्त्र गुरु हे शुभासाठी निमित्त आहेत, पण लक्ष तर आपलं असं असावं, जरी तुम्ही पूजन करताय स्वाध्याय करताय तरी सुद्धा त्याचं लक्ष काय असावं? शुद्ध भावाची प्राप्ती। पूजा में बाह्य क्रिया पर उतना बल न देकर शुद्ध भावों पर पहुंचने का लक्ष्य बलपूर्वक होना चाहिए। शुद्ध भावों के पहले आदर्श रूप परमेष्ठी का ध्यान जाता ही है, इसलिए उनकी आराधना अनिवार्य है। दूसरी वस्तुएं शुद्ध तत्व के विपरीत है, अतः चैतन्य भावों तक पहुंचने के लिए पहले पंच परमेष्ठी का ध्यान आता ही है। दुसऱ्या कुठल्या विषयाचं ध्यान केलात तर आत्मा मिळणार नाही का? कारण त्या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या विरुद्ध आहेत, विपरीत आहेत, आणि जे काय स्वरूप भगवंतांचं आहे तसं माझं आहे, म्हणून त्यांच्या अवलंबनाने आपल्यापर्यंत जाण्याचा मार्ग मिळतो। म्हणून सांगतायत परमेष्ठींचं चिंतन मनन पूजन अनुभवन केल्याने शुभ परिणामांच्या निमित्तात पाप तर होत नाहीच, त्या व्यतिरिक्त पूर्वसंचित पापांची स्थिती अनुभाग सुद्धा क्षीण होऊन अल्प राहतो आणि आगामी काळामध्ये सुद्धा पापाचा प्रबल और लंबी स्थिती पूर्ण उदय होने से रुक जाता है। म्हणजे म्हणायचं आहे की वर्तमानामध्ये पापाचा बंध होत नाही, पूर्वीचं जे पाप आहे ते निर्जरित होऊ लागतं आणि जे काय पुढं बांधलं जाणार आहे पाप ते काय असेल तर बांधलेलं जे काय पाप असेल त्याच्यामध्ये सुद्धा संक्रमण होऊ शकतं। कारण वर्तमानामध्ये पापाचा बंध नाही, पूर्व पाप निर्बल झालं, तब जब तक कि अशुभतम भावों से ऐसा पाप न बांधे तब तक वैसा उदय में कैसे आ सकता है? नहीं आ सकता। म्हणून म्हटलं जातं की हा मंत्र पापांचा नाश करणारा आहे। सव्व पाव पणासणो, वर्तमानात पापाचा बंध होत नाही, पूर्वी जे काय बांधलेलं आहे त्याची निर्जरा होते आणि जे काय पुढे येणारे उदय आहे त्याच्यामध्ये संक्रमण होतं, त्यांचा स्थिती अनुभाग वगैरे घटू शकतो। वर्तमान परिणामांच्या निमित्तात भविष्यात उदयाला येणाऱ्या कर्मस्थितींचा त्याच्यामध्ये संक्रमण होऊ शकतं, अपकर्षण होऊ शकतं। तर इथं विचारलं होतं की पंचपरमेष्ठी हे प्रधान मंगल आहेत, कारण ते पापाचा नाश होण्यासाठी परमेष्ठी रूप मंगल ही सर्वोत्तम साधन वा निमित्त है। जसं की किती मंगल आहेत, इथे समोर या माझ्या, किती मंगल आहेत म्हणतो आपण? अष्टमंगल म्हणतो ना। अष्टमंगल कुठले म्हणतो माहित आहे तुम्हाला? आता धवला शिकलेले आहेत तुम्ही लोक, सांगा अष्टमंगल द्रव्य कुठले हो? कुंभ, कन्या, श्वेत घोडा,
चक्र, स्वस्तिक असे अनेक आहेत ना जे घेतलेले आहेत ते. मग त्याच्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ मंगल आहे हे नमोकार मंत्र. मग सांगतायत की त्यांनी प्रश्न विचारला, जसं की कन्याला मंगल म्हणलं, का मंगल आहे? कन्या का मंगल असती? बर बर, सगळी ज्ञानी भाऊ माझ्यासमोर. म्हणजे कन्या ही मंगल का म्हणली जाते तर इसलिए कि वह गृहस्थी के पापों से रहित निर्विकार है. तो आत्मा की निर्विकारता की दृष्टांतता इसमें भी है. म्हणजे एक कन्या हे उदाहरण का घेतलं? निर्विकारतेचं प्रतीक म्हणून. मग जसा आत्मा निर्विकार आहे तसंच ती कन्या सुद्धा निर्विकार आहे. परत सांगितलं त्यांनी की दही, हळद वगैरे हे सगळे मंगल आहेत, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मंगल आहे ते नमोकार मंत्र. संपूर्ण मांगलिक पदार्थों की मंगल सूचकता आत्मा के शुभ भावों के प्रतीक रूप में है. अतः मांगलिक वस्तुओं में परमेष्ठी आद्य मंगल है. वे हमारे स्वरूप के उद्बोधन में उत्तम साधन रूप है. म्हणून म्हटलं जातं काय, मी आज सकाळी ध्यानाची कॅसेट ऐकली, मी सांगितलं होतं दुपारी, पण आज काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये, अरिहंतांचं स्वरूप कसं असतं. अरिहंत त्यांचं पूजन करताय ना तुम्ही, तर अरिहंत कसे असतात? बोला निशांत, काय म्हणले होते दुपारी गाथा? अरिहंत कसे असतात? घणघाई कम्मर. तू आहे होय? हा बर, तू म्हण चल. घणघाई कम्मरहिया केवल नाणाई परम गुण सहिया. काय सांगितलं पहिल्यांदा? निगेटिव्ह सांगितलं. घणघाई कम्मरहिया म्हणा. कम्मरहिया, घणघाई कम्मरहिया केवल नाणाई परम गुण सहिया. नाणाई परम गुण सहिया सो परमप्पा उच्चई. परमप्पा उच्चई तव्विवरियो न परमप्पा. तव्विवरियो त्याच्या विपरीत जे कोणी आहेत ते परमात्मा नाहीत. काय काय विशेषण सांगितली? घणघाई कम्मरहिया, घनघाती कर्मांनी रहित आहेत. म्हणजे काय? भीषण अशा किंवा विघ्नरूप अशा त्या घाती कर्मांनी रहित आहेत, ते अरिहंत आहेत. दुसरं सांगितलं केवल नाणाई परमगुण सहिया, जे केवल ज्ञान आदी सगळे घ्या त्याच्यामध्ये जे काय त्यांच्या ठिकाणी प्रगट झालेले केवल ज्ञानादी परमगुणांनी सहित आहेत. तिसरं सांगितलं सो परमप्पा उच्चई, तेच परमात्मा म्हणले जातात. त्याच्या विपरीत जे पण आहेत ते परमात्मा नाहीत. सो परमप्पा उच्चई तव्विवरियो न परमप्पा. काय मला म्हणून दाखवायची? गणघाई कम्मरहिया केवल नाणाई परम गुण सहिया सो परमप्पा उच्चई तव्विवरियो न परमप्पा. संस्कृत अर्थ लिहून घ्या पाहिजे त्यात, म्हणजे लक्षात होईल. तर काय सांगत होते? म्हणजे भगवान तुम्हाला पूज्य का आहेत, प्रभुत्व त्यांच्यामध्ये का आहे, असं मी दुपारी पोरांना विचारलं होतं आमच्या, की जे कोणी श्रेष्ठ म्हणता तुम्ही भगवंतांना, त्यांच्या ठिकाणी पूज्यत्व म्हणता. का पूज्यत्व आहे हो त्यांच्या ठिकाणी? बर शास्त्रातलं नको असं. मी जेव्हा ती ऐकली ना कॅसेट, आजच त्यांनी घातलेली आहे तर उपस्थ ध्यानाची, ती कॅसेट ऐकताना असं मी भगवंतांच्या समोर बसले होते आणि मग ते सगळी विशेषणं त्यांच्यामध्ये पाहत होते. आणि मी ते एक प्रश्न आला त्याच्यामध्ये, त्यांनी विचारला की भगवंतांमध्ये प्रभूंमध्ये प्रभुत्व का आहे, प्रभू पूज्य का आहेत तुम्हाला? मग मी ते त्यांच्याकडनंच उत्तर मिळवलं. भगवान समोर होते तर त्यांनाच विचारलं,
सांगा हो, भगवान पूज्य का आहेत? अजून असं शास्त्रातलं काय नको मला, मला प्रॅक्टिकल सांगा. आपल्या आपल्या ज्ञानानुसार परिणमन करताय. बरोबर. अजून नियरूप परिणमन म्हणजे पदार्थानुसार परिणमन करत नाही. बरोबर. नियार्थ परिणमन नाही. अजून होता दुपारी काका, तुम्ही सांगा काय सांगितलं होते? ते आपल्याला हिताचा उपयोग देत आहे. सगळं हे शास्त्रातलं झालं. आम्हाला असं तुम्हाला बघितल्यावर त्यांना असं काय वाटतं, का हे माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत, पूज्य आहेत? ज्ञान सुखाचा मार्ग दाखवला. सांगू का? हा, परिणामांची विशुद्धी होते. बर. अजून त्यांचं ज्ञान स्वच्छ आहे. ज्ञान स्वच्छ आहे. अजून इंद्रियावर विजय प्राप्त. हा, हे सांगायचंय की त्यांना इंद्रिया आहेत पण तरी सुद्धा इंद्रिया नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे ते भगवान तुमच्यासारखेच आहेत पण तरी सुद्धा तुमच्यासारखे नाहीत, म्हणून ते पूज्य आहेत. काय केलं हो त्यांनी इंद्रियांना सोडलंय, म्हणजे इंद्रियांना जिंकलंय, जितेंद्रिय झालेत ते. तेवढंच करत नाही आपण, म्हणजे काय करतोय, भोगाच्या अधीन होतोय, त्या विषय वासनेच्या, त्या इच्छेच्या अधीन होतोय आणि प्रत्येक इंद्रियांचे गुलाम होतोय आपण. डोळ्यांनी काय मागितलं की दिलं, रसनेंद्रियांनी काय मागितलं की दिलं, कानाला चांगलं ऐकायला पाहिजे ते लगेच प्रोव्हाइड करतो. म्हणजे म्हणायचे की जी इच्छा झाली त्याची पूर्ती करायला जाता म्हणजे त्या इंद्रियांचे दास झालो आपण. आणि त्यांनी काय केलंय हो, इंद्रिय असताना सुद्धा इंद्रियांच्या अधीन नाही आहेत ते. म्हणून मी तिला विचारलं दुपारी की साखर गोड आहे, केवली भगवंतांना कळती का नाही कळत साखरेची टेस्ट? किंवा ऊस गोड आहे, कारलं कडू आहे, केवलींना कळती का नाही कळत टेस्ट? कसं कळणार? त्यांनी तर खात नाहीत, निराहार आहेत. कसं कळती हो? स्पष्ट प्रकट. म्हणजे कसं म्हणायचंय, जरासं त्यात भावभासना करा. मला काय तुम्हाला माहित नाही असं नाही, सगळं माहिती आहे की, पण आपल्याला ती गोष्ट उचलून त्या टेस्ट बर्ड्सला लावल्याशिवाय तुम्हाला टेस्ट कळत नाही. पण तिथं त्यांना अशी समोर वस्तू आहे तरी सुद्धा ती कळती. तुम्ही खारट केली आहे किंवा काय आंबट केली आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त घातलंय, हे समोर आली तरी सुद्धा जाऊ देत, करायच्या आधीच कळतंय त्यांना. हा, पण म्हणजे बघा ना, एक पॉवर बघा ज्ञानाची की ते ज्ञान नुसतं तो ज्ञानात आला तरी पण त्याचे सगळे स्पर्श सगंध वर्ण सगळ्या पर्याय झळकल्या ज्ञानात. म्हणजे म्हणायचंय की अशी शक्ती कुठून आली हो ज्ञानामध्ये त्यांच्या? मग तुमच्यात का नाही आहे? तुम्ही का तसे? हा, तुम्ही त्या ज्ञेयापर्यंत जाऊन जाणण्याचा प्रयत्न करता आणि ते काय करतायत, ते ज्ञानाला जाणतायत तर ज्ञेय सहज ज्ञानात येऊ लागलेत त्याच्यासाठी ते पुरुषार्थ करत नाहीत, म्हणून पूज्य आहेत. मावशी काय म्हणले, आपण सगळ्या विषयांना जाणायला जातो आणि ते त्यांच्या ज्ञानात विषय सहज येऊ लागले म्हणून त्यांना त्या विषयांकडं जाणण्याचं, त्याचं काय समजून घेण्याचे भावच नाही राहिले. इतकी निरपेक्षता प्रगट झाली आहे. म्हणून सांगितलं त्यांच्या ठिकाणी पूज्यत्व आहे, कारण त्यांनी शरीराला जिंकलंय, इंद्रियांना जिंकलंय, आपल्या कषायांना जिंकलंय, आपल्या इच्छेला जिंकलंय. अजून काय हो म्हणता, सगळंच म्हणता तुम्ही, मोहाला जिंकलंय, रागद्वेष परिणामांना जिंकलंय, जी काय परद्रव्यामध्ये जाणारा उपयोग आहे त्याला जिंकलंय कोणी. हां, मग म्हणून त्यांच्या ठिकाणी पूज्यत्व आहे आणि आपण त्यांना आदर्श मानतोय, त्यांच्या शरण जातोय. मग जे काय त्यांच्यात पाहतोय ते आपल्यात प्रगट होण्यासाठी काय करतोय, फक्त त्यांना नमस्कार करतोय. पण तसा आपल्यात पर्याय पुरुषार्थ करत नाही आहे. कुठे वही पेन असं येऊन बसायचं असतोय. मावशी वही पेन आणत जा. मावशी करते अभ्यास आमची, माहिती का सगळं. हां, तर सांगायला लागलेत की म्हणून जो अरिहंतांना जाणतो, जो अरिहंतांना पूज्य मानतो, त्यांच्या ठिकाणी प्रभुत्व पाहतो, त्याला स्वयं स्वतःचा अरिहंत स्वभाव दृष्टिगोचर होतोच. म्हणा बघू गाथा काय म्हणली मी.
घणघाई कम्मरहिया केवल नाणाई परम गुण सहिया परम गुण सहिया सो परमप्पा उच्चई सोपर आप्पा उच्चई तव्विवरियोण परमप्पा तव्विवरियोण परमप्पा. मग त्यांचा जसा आत्मा आहे तसाच माझा सुद्धा सर्व घाती कर्मांनी रहित केवळ ज्ञानादी परमगुणांनी सहित असा माझा सुद्धा आत्मा परमात्म स्वरूप आहे. म्हणून म्हटलं जातं अप्पा सो परमप्पा. माझा आत्माच परमात्मा आहे. हां गोष्टीच आहे घालून बसलाय तुम्ही. तर ते काय सांगायला लागलेत, अर्हमित्यक्षरं ब्रह्म वाचकं परमेष्ठिनः सिद्धचक्रस्य सद्बीजं सर्वतः प्रणमाम्यहं कर्माष्टकविनिर्मुक्तं मोक्षलक्ष्मीनिकेतनं सम्यक्त्वादिगुणोपेतं सिद्धचक्रं नमाम्यहं. हे सगळ्याचा अर्थ एकत्र घेऊन सांगितलंय त्यांनी की अर्हम हे जे अक्षर आहे ते ब्रह्मवाचक परमेष्ठींचं सूचक आहे. सिद्धचक्राचं सद्बीज आहे. यह शब्द अर्हम यह शब्द ब्रह्म परमात्मा परमेष्ठी का वाचक है. सिद्ध समूह अथवा सिद्ध भावों का उत्तम बीज है. अतः इसे मैं मन वचन काय की सावधानी पूर्वक नमस्कार करता हूँ. कैसा है वह सिद्ध चक्र हे सांगितलं पुढच्या 2 ओळीमध्ये. कर्माष्टक विनिर्मुक्तम 8 कर्मांनी विनिर्मुक्त आहेत. मोक्षलक्ष्मी निकेतनम म्हणजे मोक्षलक्ष्मी त्यांचं निवासस्थान आहे. आणि कसे आहेत ते सम्यक्त्व आदी गुण उपेतम सम्यक्त्व आदी गुणांनी जे सहित आहेत म्हणजे ज्ञान दर्शन सुखवीर आदी सगळ्या गुणांनी जे परिपूर्ण आहेत अशा त्या सिद्धचक्राला नमाम्यहम मी नमस्कार करतो. सिद्धांची अशी नमस्कार विधी जी सांगितली त्यामध्ये आपलं ध्यान त्यांच्या चेतनेपर्यंत तर गेलंच. म्हणजे काय म्हणायचं, त्यांना आपण आदर्श मानून त्यांना नमस्कार करतोयच, पण तसा सिद्ध स्वभाव माझा आहे ह्याची सुद्धा भाववासना सहज तिथं प्रगट होते. म्हणून आपण त्यांना पूज्यता देतोय, त्यांना आपल्या ज्ञानाचा विषय बनवतोय. म्हणून म्हटलं की जेव्हा सिद्धांना आपण विषय बनवतो त्यावेळी सिद्ध स्वभाव सहज ज्ञानामध्ये येतोच. आणि मग त्या सिद्ध स्वभावाच्या अनुभूतीमध्ये पापाचा नाश होतो, विघ्नाचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते. सिद्धों की इस नमस्कार विधि में हमें अपना ध्यान सामान्य चेतना की अनुभूति तक पहुंचाना चाहिए. पूज्य पुरुषों की आराधना से हमें यह काम निकाल लेना चाहिए. जिन आत्माओं ने अपने को निर्मल किया है उनके अवलंबन से हमारा काम सरलता से बनता है. वैसे तो हर पर्यायों को आश्रय कर पुनः उसके आधारभूत स्वभाव की दृष्टि करे तो भी निर्मलता आ सकती है. काय कळलं? हर पर्यायों को आश्रय कर पुनः उसके आधारभूत स्वभाव की दृष्टि करे तो भी निर्मलता आ सकती है. क्योंकि निर्मलता होनी तो हम में ही है और हमारे में से ही होती है. म्हणून सकाळी मी काय घ्यायला लागलोय, सगळे अभिन्न षटकार कस लावतोय. जी पर्याय उत्पन्न होणाऱ्या आनंदाची ती मावशी आनंद कुठून येणार आहे, माझ्यातूनच येणार आहे. माझीच पर्याय आहे, माझ्यापासूनच होणार आहे, मलाच मिळणार आहे. सगळं एका पर्यायामध्ये एका द्रव्यामध्ये घटवून सांगितलंय. इस प्रकार यदि अन्य चेतन या अचेतन द्रव्य को भी भूतार्थ दृष्टि से विचारे तो वहाँ भी पहले पर्याय तो ज्ञान में आता है, किंतु पश्चात पर्याय दृष्टि से हटकर द्रव्य दृष्टि होती है. पश्चात अवान्तर सत की भी दृष्टि छूटकर महासत प्रतिभास होता है. तब महासत की अनुभूति किसी अन्य का अवलंबन न रखने के कारण निज अनुभूति रूप होती है. म्हणजे म्हणायचे की त्याच्याद्वारे आपल्याला आपला स्वभाव दृष्टिगोचर होतो आणि त्याची अनुभूती होतेच. तब वहाँ निर्मलता का विकास स्वयं होता है.
उस निर्मलता में जो पदार्थ उस समय से पूर्व किसी भाव के निमित्त रूप होते हैं, उन्हीं को निमित्त कारणता प्राप्त हो जाती है। ऐसा उपचार होता है और ऐसी निमित्तता हर पदार्थ में बन सकती है, लेकिन विशेष उपादान सिद्धि के निमित्त भी कुल विशेष हुआ करता है। आत्मस्वरूप के विकास के लिए आत्मस्वरूप को विकसित करने वाले परमेश जी ध्यान के विषयभूत होने की दृष्टि में विशेष सहायक है, क्योंकि उनके नाम स्मरण स्वरूप चिंतवन और अनुभव से स्वात्म स्मरण चिंतवन और अनुभव होता है। तुम्हाला जे पद प्राप्त करायचं आहे त्या पदाच्या प्राप्तीसाठी कोणाला आदर्श बनवता? मला डॉक्टर बनायचं आहे तर मी एखाद्या डॉक्टरचाच सल्ला घेणार, त्या डॉक्टरचाच फॉलो करणार, तो काय करतोय तसं. मग तसंच म्हणाले की तुम्हाला परमेष्ठी बनायचं आहे, सिद्ध बनायचं आहे, तर तुम्ही कोणाचा आदर्श ठेवणार आहे, कोणाच्या अनुसार परिणमन करणार आहे? तर सांगितलं की त्यांनाच ज्यांनी कोणी स्वभावाला संपूर्ण रीतीने प्राप्त केलेलं आहे त्यांचं स्मरण चिंतवन अनुभव ह्याच्याद्वारे त्यांच्याच मार्गावर चालून आपण सुद्धा त्या पदाला सहज प्राप्त करू शकतो. जसं की प्रीतिंकर राजकुमारांनी स्वभावाला प्राप्त केला आणि ते सिद्ध झाले. कोण होते प्रीतिंकर? कोल्हा पूर्वभवामध्ये. हां, तर पूर्वभवामध्ये कोल्ह्याचा जीव होता, जो की मुनींचं शरीर पाहून त्याला काय वाटलं की हे तर मृतदेह आहे, आणि त्याला आपण जर खाल्लं, त्याला जर भक्ष बनवलं तर आपल्याला अनेक दिवसांची भूक भागेल, असा विचार करून ते त्या जंगलामध्ये असणाऱ्या त्या स्मशानातल्या मुनींच्या अंगावर तो झेप घ्यायला चालला होता. आणि मग जोपर्यंत अजून दुरून पाहिलं होतं तोपर्यंत तर मारण्याचे विकल्प होते. मावशी काय सांगायले? कोल्हा होता तो त्या मुनींच्यावर अटॅक करायला गेला ना, आणि मग त्यावेळी सांगायला लागलेत की जशा प्रकारची बुद्धी असते तशी भवितव्यता बदलते, तसं तुमचं नशीब बदलतं. आणि जवळ समोर गेला की काय झालं, त्या मुनींची प्रसन्न मुद्रा पाहून त्याचे भाव परिवर्तित झाले आणि तो स्तब्ध झाला, शांत झाला, मारण्याचे विकल्प सुटले. मुनींच्या जवळ जाऊन तो असा एकटक त्यांना बघत बसला, त्यांची मुद्रा. काय धनश्री काकी, कसं माझ्याकडे बघा बघू तसं एकटक म्हणजे तुम्ही ध्यान करताय म्हणून म्हटलं. मग तिथं तो त्या मुद्रेवर काय म्हणायचं स्थिर झाला. आणि मुनींचं ध्यान संपल्यावर मुनी आणि कोल्ह्यामध्ये संवाद झाला, मौनच. कोल्हा काय बोलणार आहे आणि मुनी काय सांगणार आहेत, त्यामुळं कोल्ह्याचे भाव मुनींना सगळे समजत होते, पण दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं बरं का. ते तुम्ही कोण गेला असता समोर तर तुम्हाला कळणारच नाही, तर ते त्यांचं त्यांनाच कळत होतं. कोल्हा प्रश्न विचारत होता आणि मुनी उत्तर देत होते बरं का. आता ते काय बोलले ते मी सांगते तुम्हाला, मला कळलं. जेथे आपल्याला शब्द सांगावे लागतात ना कुठले काय भाव एक्सप्रेस करण्यासाठी, तिथे समजून घ्या तुमचं रिलेशन अजून तेवढं पक्क नाही आहे, तेवढं गाढत्व नाही आहे, तेवढं वात्सल्य नाही आहे, प्रेम नाही आहे. जसं म्हणलं मुलगा आणि आईचं रिलेशनमध्ये काय असतं, मुलगा काय बोलल्यावर आईला कळतं, न बोलता सगळं कळतं. भूक लागली, दुखायलंय, त्रास होतोय, कुठंतरी लागलं पडलं, सगळं आईला न बोलता कळतं. तसंच म्हटलं नवीन लग्न ठरलेले असतील तर तिथं सुद्धा वर्डिंग्स नसतात जास्त, न बोलता सगळं इशाऱ्यातूनच सगळं कळत असतं. मग जिथं शब्दातून व्यक्त करायला जाता ना तिथं दुरावा असतो हे सांगायला लागले, आणि जिथं अशब्दातून सगळं समजतं ना तिथं अधिक त्यांची निकटता असते एकमेकांशी. मग इथं सांगतायत मुनींच्या सुद्धा तो अतिनिकट झाला असा परिणामातून. जेथे भाव व्यक्त करावे लागतात तेथे मातृत्व नसते. वक्ता असतो तो मातेप्रमाणे असतो आणि श्रोता पुत्राप्रमाणे असतो. म्हणून वक्त्यांनी जो देत माझ्यावरच येणार तुम्ही म्हणजे श्रोता असतो तो पुत्रासमान असतो. त्याला तो न बोलता सुद्धा त्याचे सगळे भाव वक्त्याला कळतात आणि तो त्याच्या अनुसार प्रश्नांची उत्तरं देतो. डोळ्यातूनच कोल्ह्याचा प्रश्न विचारला गेला. कोल्हा म्हणाला, हे मुने, मी या जंगलात दिवस रात्र फिरतोय, पण मला खायला प्यायला मिळत नाही, खूप कष्ट भोगतोय.
मला सुखाचा मार्ग सांगा, मी काय करू, मला याच्यातून मला माझा उद्धार करायचा आहे, तर तुम्ही मला मदत करा. असं म्हणून तो रडू लागला. म्हणजे काय म्हणायचं, त्या प्राण्यांना कोण आहे हो आधार तिथं. आणि मग अशा वेळेस तिथं जो भेटला तो त्यांच्यासाठी तारणहार. जसं आपल्याला कोणी भेटलं तर सगळं दुःख मोकळं करायला आपलं लगेच तयार, तसं त्यांना भेटलेला तो एक आधार होता, त्याला भेटलेला. आणि तो तिथं त्यांच्यासमोर रुदन करू लागला. मुनी जाणले त्याच्या सगळ्या शब्दाला. जर मुनींनी त्याला त्याचं लाईफ कसं जगायचं हे सांगितलं असतं ना, जंगलामध्ये कुठं खा पी वगैरे, तर धर्मरहित उपदेश झाला असता. आणि जो धर्मरहित उपदेश असतो तो वृक्ष असतो म्हणला. मग तिथे सांगतात त्यांनी की तुला सुखी व्हायचे तर तू रात्री भोजन त्याग कर. त्याला एकच उपदेश काय द्यायचा एवढं कळालं. तर काय सांगितलं की ते म्हणाले मुनिराज त्या कोल्ह्याला की तुला सुखी व्हायचं तर एक मार्ग आहे, काय, तू रात्री भोजन त्याग कर. बाकीचं काय सांगितलं नाही मुनींनी. मला असा प्रश्न आला की असं का नाही सांगितलं की तू मांसाहार सोड किंवा तू अन्य प्राण्यांना त्रास देऊ नको. हे का सांगितलं रात्री भोजन त्याग कर म्हणून, का असं तुम्हाला नाही आला प्रश्न, मला असं आला का. रात्री भोजन त्याग करणारा मांसाहार खाणार असतो. हां, रात्री भोजन त्याग करणारा मांसाहार खाणार नाही, अन्य प्राणी खाणार नाही. बरं, तिथं काय सांगायलेत की तो कोल्हा जो मांसाहारी आहे त्याला रात्री भोजन म्हणजे काय हेच माहित नाही पहिलाच. आणि त्याला सांगितलं उपदेश रात्री भोजन त्याग कर. आता रात्री भोजन हे काय असते माणसांना सुद्धा माहित नाही. जाऊ देत, कोल्ह्याला तर लय लांब राहिलं. मावशी काय म्हणले, रात्री भोजन काय असतं. एकदा एक संघ आला होता सोलापूरला आणि तेव्हा माताजी अजून गृह सदस्यमध्ये होते. आणि त्या माताजींनी MP कडचे वगैरे तिकडं एकदम काटेकोर पाळतात. आपल्याकडं काय पाळतात असं म्हणताच येणार नाही. कोण पाणी पिते, दूध पिते, औषध खाते, फळं खाते, चिवडा खाते, रात्री भोजन त्याग म्हणते. तर तिकडची येते माताजींना कळालं जेव्हा ते सोलापुरात आले आणि त्यावेळेस की हे सगळे इथं असं पाळतात म्हणल्यावर म्हणले तुम्ही कसले रात्री भोजी त्याग म्हणले, काय माहिती आहे का म्हणले रात्री भोजन काय असतं आणि काय नाही ते. म्हणजे म्हणायचे की तुम्ही तुमच्या अनुकूलतेनुसार सवडीनुसार तुम्ही तप करताय, व्रत पालन करताय, असं नसतं. त्यांनी सांगितलं रात्री भोजन त्याग म्हणजे सगळ्या प्रकारच्या आहाराचा त्याग असतो. तर तिथं ते व्रत पाळलं गेलं. नाहीतर आपण सगळीकडे ढील देऊन ठेवलंय. म्हणले एक नियम घ्यायचं आणि पुढं कंस जोडायचा. काय हो, संपलं ते. मोकळीक म्हणलं की चालूच आहे. दुधातले दशमी खातेत, रात्री भोजन त्याग, सगळं धर्माला बट्टाच. काय करतील अजून, रूप धर्माचा अवघड आहे ह्याच्या पुढं. म्हणून सांगायलेत की हे सगळं का मोह सुटत नाही. मग मी आमच्या पप्पांना काल परवा हेच सांगत होते. म्हणले की रात्री भोजन करत नाहीत पण पाणी कॉफी असं असतं त्यांचं बरं का. मग मी आपलं म्हणलं की थोडं पुढं सरका आता एक स्टेप तरी. काय नाही करू शकत तर तुम्ही तुमच्या मनाने म्हणलं एक लिमिट ठरवा, कधीपर्यंत पिणार कधीपर्यंत नाही असं वगैरे. तर मी आता ते कधी बाहेर जातात येतात म्हटल्यावर रात्री 10पर्यंत बापरे म्हणू नकोस, मी ते आत आणलेलंही म्हणाचं अजून. त्यांनी म्हणले नाही मला होत नाही, मी 10 वाजता माझी ट्रेन येते आणि त्याच्यानंतर मी आल्यावर पाणी बिणी पित असतो म्हणले. म्हटलं असं काय पाणी नाही पिलं तर आपला जीव जाणार आहे का. असं उपास करणार कधीतरी अनंत चतुर्दशी वगैरे व्यवस्थित उपास करतात नाही असं नाही. मग मनाची खंबीरता असेल तर कुठलं व्रत पाळायला अवघड जातो. मग मी सांगितलं त्यांना, म्हटलं इथं असे अनेक जण आहेत जे की नियमपूर्वक ज्ञानपूर्वक पाळतात. काय ते काय म्हणायचं, हां नाही चोह्यार करतात. आमच्याकडे असलं शब्द नसते, आम्ही भाषा म्हणतो नाहीतर हां याळू म्हणतो, हां नाहीतर भाषा म्हणतो. तर ते आम्ही बेळगावला गेलो होतो त्यावेळेस नाही का, विरू काका होते बरोबर आमच्या, आणि आम्हाला पोचायला रात्री 12 वाजले होते. आणि आम्ही कुठं रस्त्यामध्ये कधी 6 वाजता खाल्लो पिलो त्याच्यानंतर काय घेतलंच नाही. मग त्यांनी पण काय घेतलं नव्हतं. मग गेल्यावर सगळ्यांना विचारलं बहिणींनी,
म्हणले पाणी बिणी देऊ. आता तिची फॉर्मॅलिटी तिने विचारणार. ती म्हणली ते म्हणले काका आम्ही जैन आहे. असं एक चपराकच. म्हणजे असं पाळायला पाहिजे ॲक्च्युली, पण आपण काय करतो सगळीकडं ढील देतो, ढील. म्हणून म्हटलं असलं व्रत वगैरे नसतं. म्हणून पहिला मनुष्याला शिकवायला पाहिजे रात्री भोजन काय, मग त्या कोल्ह्याला. त्याला न शिकवता सगळं समजलं. मोहापोटी प्रमादाने हा जीव काय म्हणतो, आमच्याकडे हॅलोजन बल्ब आहेत म्हणले, आणि मग त्याचा इतका प्रकाश असतो की काय रात्रंदिवस म्हणले सगळं एकदम स्पष्ट दिसतंय म्हणले, कुठली जीव हिंसा काय म्हणले. मग त्यामुळं रात्री भोजन नाहीच की. एवढ्या प्रकाशामध्ये जेवल्यावर कशाला रात्री भोजनाचा दोष सांगा बघू. नाही सूर्याची किरण हा गेल्यामुळे ते सांगितलं की जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये युव्ही रेज असतात. त्याच्या निमित्त जीवांची उत्पत्ती नसते. जेव्हा तो अस्त झाला, जरी तुम्हाला प्रकाश आहे तरी सुद्धा इथं भयंकर उत्पत्ती आहे. आणि जितकी आपल्या शरीराची हालचाल असणार, तोंडाची घाई असणार, तेवढं तिथं हिंसा होणार आणि तुमचं पोट हे कब्रस्तान बनणार. म्हणून सांगतायत की तुमचं बाहेर किती तुम्ही टेक्नॉलॉजिकली पुढं जावा, पण जे व्रत जशा रीतीने पाळायचं ते तसंच पाळायला पाहिजे. 6 तर 6 सूर्यास्त आहे तर त्याच्या आधी 48 मिनिट संपवायला पाहिजे. मुनींनी प्रतिज्ञा दिली आणि कोल्ह्याने मान हलवली बरं का. काय केलं, रात्री भोजन त्या. कसं केलं असणार आहे, किती असं अजब गजब वाटतं ऐकायला सुद्धा गोष्टी, की कोल्हा काय त्याला तत्वज्ञान माहित आहे, काय अक्षर माहित आहे, धर्म माहित आहे, रात्री भोजन त्याग. प्राण गेले तरी सुद्धा मी रात्री भोजन करणार नाही. इतकी श्रद्धा कशी काय बसली हो लगेच मुनींवर. काय असेल त्या रूपाची जादू. कोण कुठला असू दे की भव्य, पण म्हणायचंय परिवर्तित व्हायला काल उपादान असं म्हणा. त्यावेळेस त्याची काल लब्धी आली आणि कोण होते कुठले होते त्यांच्याकडे बघितलं की त्यांनी जे सांगेल ते मला प्रमाण, जे सांगेल ते सगळं मान्य, अशी इतकी रुजुता आली परिणामामध्ये. आणि सांगितलं म्हणून त्यांनी की रात्री भोजन त्याग केलं. त्याच्यानंतर असं त्याच्या जीवनामध्ये भयंकर प्रसंग आला, ज्या दिवशी की त्याला या व्रताचं पालन करत असताना तो खंबीर राहिला. आणि मग त्याचंच फळस्वरूप तो पुढच्या भवामध्ये पशु पर्यायाचा छेद करून देवगतीला गेला. तिथून येऊन प्रीतिंकर झाला आणि मोक्षाला गेला. ते काय झालं ते उद्या बघू. जाणा हा मी आत्मा निराहार स्वरूप आहे जाणा. पहा आत्मा तर आहारावर जगणारा नाहीच. मोहरहित प्रमादरहित स्वभाव जाणा. खाणारा नाही मी तर जाणणाराच आहे. पवित्र स्वरूपोहम मंगल स्वरूपोहम चैतन्य स्वरूपोहम. विसर्जन. नमो